नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या आकृतीमधील चौकोन, आयत आणि चौरस कसे मोजायचे ते शिकणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, इथे आपल्याला पहिली आकृती दिलेली आहे या पद्धतीची आणि आपल्याला प्रश्न असा विचारला की या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत। या आकृतीमधले चौकोन मोजण्यासाठी एक ट्रिक आहे। दिलेल्या चौकोनांना आडवे आणि उभे असे क्रमांक द्यायचे आहेत। 1 2 3 4 आणि हे 5, 1 2 आणि हे 3। आता या क्रमांकांची आडव्या क्रमांकांची पण बेरीज करून घ्यायची। 1 + 2 + 3 + 4 अधिक हे 5। मग आपल्याला मिळते 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15। आडव्या क्रमांकांची बेरीज झालेली आहे 15। उभ्यांची आपण बेरीज करूया। 1 + 2 + 3, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6। मग 15 + 6 यांची जर आपण बेरीज, आडव्या क्रमांकांची बेरीज झालेली आहे 15 आणि उभ्या क्रमांकांची बेरीज झालेली आहे 6। या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे। या दोघांचा गुणाकार करायचा। मग आपल्याला मिळते 15 × 90। मग या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत तर 90, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया। दुसरी आकृती आहे या पद्धतीची। याही पद्धतीमध्ये आपल्याला तेच करायचं आहे। क्रमांक द्यायचे आहेत। बघा, इथे 1 2 3 4 5 6 आणि हे 7। यांची आपल्याला काय किती आहेत? एकूण हे 7 आहेत। यांची आपल्याला बेरीज करायची आहे। 1 + 2 + 3 + 4 5 6 आणि हे 7। यांची जर आपण बेरीज केली तर 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 9, 9 आणि 5 सॉरी इथे 3 आहे। 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 7 28। यांची बेरीज झालेली आहे 28। आता आडव्या क्रमांकांची बेरीज 1 2 आणि हा इथे 3 4 आणि हे 5। मग बघा, 1 + 2 + 3 + 4 अधिक हे 5। 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15। यांची बेरीज झालेली आहे 15। आता आपल्याला दोघांची सुद्धा काय करायची? बेरीज करायची, कारण ह्या एकमेकांमध्ये आकृती आहेत। मग आता इथे 28 + 15 आणि त्याच्यातून एक वजा करायचे। का वजा करायचे? कारण जो हा मधला कॉमन चौकोन आहे तो याच्यामध्ये सुद्धा मोजलाय आणि याच्यामध्ये सुद्धा मोजलाय, म्हणून मग यातला एक चौकोन आपल्याला काय करायचं आहे? कट करायचा आहे। मग 28 + 15 8 5 13, हचल आलं 1 2 3 4। ह्यांची बेरीज झाली 43। मग 43 मधून जर एक वजा केला तर उत्तर किती येतं आपलं? 42। मग या आकृतीमध्ये एकूण चौकोन आहेत 42, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। तिसरी आकृती बघा। आता इथे आपण शिकणार आहोत आकृतीतील चौरस मोजा। बघा, चौकोन मोजणं खूप सोपं आहे, पण चौरस मोजायचं आपल्याला माहिती आहे। चौरस म्हणजे ज्या आकृतीच्या चारही बाजू सेम आहेत। मग त्याच्यासाठी ट्रिक ही आहे। बघा, इथे आकृती आहे, याला क्रमांक द्यायचे आहेत 1 2 3 4 आणि ही 5। याला उभ्याला पण क्रमांक देऊन घेऊया 1 2 आणि हे 3। आता लक्षात ठेवायचं शेवटचा इथला अंक आणि इथला शेवटचा अंक या दोघांचा काय करायचं आहे? गुणाकार। मग इथे बघा 3 × हे 5 अधिक इथे 2 आहेत आणि इथे शेवटून दुसरा आहे 4। मग 2 × हे 4 अधिक, आता हे 3 अंक राहील। मग या 3 अंकांमधली जी सगळ्यात मोठी संख्या आहे ती मिळवायची आहे याच्यामध्ये। मग बघा 3 5 15, 2 चौक 8 अधिक हे 3। आता या तिघांची काय करायची? बेरीज करायची। आता बघा 15 आणि 8 23, 23 आणि 3 यांची बेरीज किती येते? 26। म्हणजे या आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या आहे 26, पर्याय क्रमांक 1। पुढची आकृती बघूया। बघा, याही आकृतीमध्ये आपल्याला चौरसच मोजायचे आहेत। या पद्धतीच्या आकृतीमध्ये सुद्धा याला क्रमांक देऊन घेऊया 1 2 3 आणि हे 4। आता यांची बेरीज नाही करायची आपल्याला, ह्याला पण क्रमांक देऊन घेऊया 1 2 3 4 आणि हा एक 5। आता बघा, इथला शेवटचा अंक कोणता आहे? 4 आहे। मग इथे मी लिहून घेतलंय 4। याचा आडव्यामध्ये शेवटचा क्रमांक कोणता आहे? 5 आहे, हे पण मी लिहून घेतलं।
आता याच्यामधून आपल्याला एक वजा करायचे, या सगळ्यांची बेरीज करायची नाही आहे चौरस मोजताना. मग 4 + 5 बरोबर किती 9 आणि 9तून 1 गेला तर बाकी किती राहते 8. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहेत तर 8 आहेत. आणि 1 वजा का केला आहे तर बघा हा आहे तो या सगळ्यांमध्ये कॉमन आहे, मग हा डबल मोजला जाऊ नये म्हणून त्याच्यातून आपण एक काय करतो, अशी जॉईंट आकृती असल्यावर एक वजा करतो. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 8 चौरस आहेत. या आकृतीमध्ये सुद्धा आता ही बघा इकडून जॉईंट आणि खाली जॉईंट झालं, मग याला पण क्रमांक देऊया 1 2 3 आणि हे 4. 1 2 3 आणि हे 4. बघा इथे शेवटला 4, इथे पण शेवटला 4. बघा 4 + 4. आता इथे वजा 1 नाही करायचं आपल्याला. का नाही करायचं कारण बघा हा एक चौकोन आहे, तर हा एकच चौकोन आपल्याला घ्यायचा आहे आणि तोही इथे ॲड करायचा आहे. मग 4 आणि 4 8, 8 आणि 1 9. मग या आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या आहे 9, पर्याय क्रमांक 2. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये चौरस आणि चौकोन कसे मोजायचे ते आपण पाहिलेलं आहे. मला खात्री आहे आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक कराल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.